हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। माझं नाव आहे नाजनीन। चला तर आज मी सुकट बनवणार आहे। अगदी साधं सोपं सुकट बनवणार आहे, अगदी टेस्टी। आणि चला तर आता सुकटला पहिला मी भाजून घेत आहे छानपैकी, आणि कलर त्याचा ब्राऊन कलर यूजपर्यंत सुकटला छानपैकी भाजून घ्या। अगदी झटपट दाखवणार आहे बघा। असं तांबूस कलर आलेला आहे आणि सुकट माझं भाजत आलेलं आहे। 3 ते 4 मिनिटात आपल्याला चांगलं बारीक गॅस करून सुकटला छानपैकी तुम्ही भाजून घ्या। बघा कसा कलर आलेला आहे। आणि चला तर आता मग ह्याला मी आता सुकटला पाण्यात भिजवायला ठेवते। पाण्यात भिजल्यानंतर चला तर मग आता कांदा टमॅटो मिरचीची तयारीला लागते। आता ते जर बारीक करून घेते तोपर्यंत भिजून होते। कढईला ते 1.5 चमचे मी तेल घातलेलं आहे आणि आता पहिला मी मिरच्या घालून घेतो। मिरच्या चांगलं भाजलं गेलं तर मग बारीक कांदा केलेला असेल तर बारीक कांदा त्याच्यात घालावे। चला तर मग मिरच्या भाजल्या गेलेल्या आहे। आता मी कांदा भाजत आहे। आता दोघांना एकत्र एकजीव करून घ्या। कांदा ब्राऊन कलर यूजपर्यंत छानपैकी ह्याला भाजून घ्यायचं। कांदा भाजत आल्यानंतर मग टमॅटो घालायचं। टमॅटो पण बारीक चिरून घ्यायचं। हे बघा कांदा भाजले गेलेला आहे। आता मी टमॅटो घालत आहे। कांदा टमॅटोला आता चांगलं मॅश करा आणि चांगलं भाजून घ्या। हे बघा छानपैकी भाजून घेतलं। आता वर्ण चवीनुसार मीठ घालत आहे आणि छानपैकी त्याला भाजून घ्या। हे बघा कांदा टमॅटो भाजत आलेला आहे। चला तर मग आता माझं भाजून झालेलं आहे। जरा हळद घालते, 1 चमचा मी हळद घालून घेते। आता बघा सगळं भाजून झालेलं आहे। छानपैकी कांदा टमॅटो मिरची चांगलं भाजून झालेलं आहे। मग आता मी सुकट भिजलेलं आहे ते आता त्याच्यात कढईमध्ये मी घालून घेते। पाणी नितळून पहिला घ्या आणि मग तिथनं पुढं नितळल्यानंतर जे आपण कांदा भाजून ते घेतले त्याच्यात घालून घ्या। अगदी साधं सोपं आहे। सुकट कसं बनवायचं काही अवघड नाही। भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान टेस्टी लागते। तुम्ही पण नक्की ट्राय करा। साधं सोपं रेसिपी आहे सुकटचं आणि काही अवघड नाही आहे। आणि व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त साधी सोपी असतात। तुम्ही जास्तीत जास्त शेअर आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि चला तर बघा आता मी कांदा ब्राऊन टेन झालेला भाजलेला आहे आणि सुकट पण कढईमध्ये मी घालून घेतलेला आहे। आता छानपैकी त्याला परतून घ्या। छानपैकी परतून घ्या। हे बघा कलर छान आलेला आहे आणि थोडंसं कोथिंबीर वरनं घालून घ्या। चवीनुसार कोथिंबीर घातल्याशिवाय चव लागत नाही। आणि थोडं पाणी जर आवश्यकता लागलं तर जरा पाणी थोडं 1 अर्धी वाटी तुम्ही घालू शकताय जर तुम्हाला लागलं तर। मी पण आता थोडंसं पाणी जरा वरनं घालणार आहे, म्हणजे 7-8 मिनिटात आपली बारीक गॅस करून छानपैकी सुकट शिजून तयार झालेले असते। अगदी झटपट बघा मी पाणी घातलेलं आहे। आता 3 ते 4 मिनिटं चांगलं त्याला शिजवायला गॅस बारीक करून ताट झाकून घ्या। चला तर मग सुकट रेडी झालेलं आहे। कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये कळवा। चला तर माझं सुकट तयार झालेलं आहे झटपट। तुम्हाला नक्की आवडलं असेल मला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। बघा भाजी कशी वाटलेली आहे सुकटची झटपट। तुम्ही पण नक्की ट्राय करा। हे बघा तयार झालेलं आहे। बाय।